कुरुंदवाड शहरातील हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या नळातील पाईपद्वारे पाणीपुरवठा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या कथित प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधित हॉटेल सील करावे, दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पुरोगामी संघर्ष समितीचे अध्यक्ष शाहीर आवळे आणि सुनील कुरुंदवाडे यांनी दिला आहे। दरम्यान पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले यांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांना शौचालयाचा पाण्याचा पुरवठा का करून घेतला याचा खुलासा करावा अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। याबाबत अन्न औषध प्रशासन विभागाकडे ही कारवाईसाठी पत्र पाठवल्याचे निरीक्षक फुले यांनी सांगितले। माळभाग परिसरातील उद्यानालगत असलेल्या हॉटेलमध्ये उद्यानातील सार्वजनिक शौचालयाच्या नळाला पाईप जोडून रात्रीच्या वेळी पाणी घेतले जात असल्याचा मंगळवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे आणि गोपाल चव्हाण यांच्या निदर्शनास आले। घटनास्थळी पाहणी करून या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले। हॉटेल व्यावसायिकासाठी अशा पाण्याचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकार नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि निषेधार्ह असल्याचे सांगितले। या ठिकाणी हॉटेलमधील पाण्याच्या टाकीमध्ये पाणी घेण्यासाठी प्लास्टिक पाईपलाईन देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी सकाळी शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे आणि गोपाल चव्हाण यांनी शिष्टमंडळासह मुख्य अधिकारी मनोजकुमार देसाई यांची भेट घेतली। त्यांनी संबंधित व्हिडिओ दाखवून हॉटेलवर तातडीने कारवाई करून ते सील करावे, तसेच संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। मुख्य अधिकारी देसाई यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाचे अधिकारी प्रमोद फुले यांना तातडीने पाचारण केले। शहरात असा गंभीर प्रकार घडत असताना आरोग्य विभागाचे लक्ष कुठे आहे? तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करा। हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा त्यांनी दिला। लाईव्ह मराठीसाठी कुलदीप कुंभार। मध्ये आज माळावर महाराणा प्रताप चौकामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये जी संडास आहे त्या संडासामधून ही हॉटेलवाले मालक काय करतात, हॉटेलची सगळे पायपा पाठीमागे काढलेले आहेत, कनेक्शन केलेले आहेत आणि ते पाणी नाही म्हणताना काय केलेलं आहे, तिकडून संडासातनं पायपा हे केलेले आहेत, पाईप लावून असं पाणी रात्रीचं 10च्या दरम्यान रोज पाणी लावून सगळ्या टाक्या भरतात आणि ते संडासचं पाणी वापरलेलं ते भजीला घालवलं जाते, चहाला दिलं जाते, भांडी घासायला वापरलं जाते। हा कसला प्रकार? जीवाशी खेळ चालू आहे, लोकांच्या जनतेशी जीवाशी खेळ चालू केला आहे। हा कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे लोक 30-30 रुपये भजी आहे, 10 रुपये चहा आहे, सगळं पैसे देऊन खायचं आहे आणि हिने संडासातलं पाणी वापरतात। अरे तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर फिल्टरचं पाणी घ्या ना, नगरपालिकेचं फुकटचं पाणी घेण्यापेक्षा ह्याचं घ्या आणि वाचं पाणीचं आम्ही प्यायचं काय? हे कुठला काय काढलाय धंदा? त्यांचं ताबडतोब सेल करा यांचे हॉटेल सगळे। आणि ह्या आरोग्य विभागानं पण तिकडे लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष द्यायला आम्ही पगार खात नाही, शासनाचा कर्मचारी नेमलेला आहे, ते कर्मचाऱ्यांचं काम आहे तिथे जायचं, प्रत्येक जागी जाऊन बघायचं आहे, त्या बागेत जाऊन काय चाललंय काय नाही। बागेत असं बाटल्या पडलेला आणि संडास तर असं घाणीनं भरलेला आणि त्यातनं पाईप जोडलेला आहे, किती दुर्दैवाची गोष्ट आहे। असा प्रकार होणे नाही। असा जर प्रकार केला तर आम्ही भविष्यात ग बसणार नाही। आम्ही आज संघर्ष समिती, कुरुंदवाड शहर बचाव संघर्ष समिती, पुरोगामी संघर्ष समितीच्या वतीने काल रात्री आम्ही तिथं जाऊन सगळं ते GPS कॅमेरामार्फत सगळं शूटिंग केलेलं आहे आणि ते शूटिंग करून उद्या हिने बदलतील, आम्ही गावा घेतले म्हणतील म्हणून ते सगळे आम्ही पत्रकार बंधूंना बोलवून सगळे आम्ही जाऊन तिथं त्यांना बोलवून त्यांना पण पटायला पाहिजे म्हणून त्यांना पण बोलवून घेतलं आणि हा प्रकार चालू आहे। हा प्रकार लोकांच्या जीवाशी खेळणारं चालू आहे, ते थांबायला पाहिजे तात्काळ। आणि हिने असा प्रकार करून जर पैसे वाचवत असतील तर ह्याला ठोस उत्तर दिलं जाईल आणि ह्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्याने ह्या तात्काळ लक्ष घालावं आणि ह्या तात्काळ लक्ष घालून ह्यांची हॉटेल सेल करावं अशी आज मागणी